सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे। जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करा, जर दोषी नसेल दिसायला पाहिजे असे उभा राहा सर। हात नका लावू सगळे, इकडे बा सगळे इकडे बा। शिक्षक एकजुटीचा जय असो। या दुसरी संघटना सर इकडे बा पीछे हटले आणखीन कोणती संघटना आहे? दोन झाले का? हा शिक्षक आणखी चला बकरे सर मातूर काहीतरी पत्र दिलं, 8 दिवसात निकाली काढतो। त्याच्यानंतर काल परवा पुन्हा एक पत्र दिलं, विभागीय आयुक्तांनी सांगितलं, तरी सुद्धा जर याच्यावर न्याय मिळत नसेल तर मग मात्र लोकशाही जिवंत आहे की नाही असं वाटतं की लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आम्ही ज्ञानदान करणाऱ्या गुरुजीचं, आणि ते आम्ही 100% लोकशाही आता जिवंत ठेवतो। कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळेपर्यंत ज्या गुरुजीवर अन्याय झाला, आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाच्या अधिकारात बोलायचं नाही, फक्त एवढंच आम्हाला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उठणार अन्याय सहन करणार नाही। गुरुजीला न्याय मिळाला पाहिजे, त्या 2-5% लोकांसाठी तुम्ही 95% लोकांवर अन्याय करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। आपलं नाव? विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्रातील शिक्षक समिती। बरोबर आहे, असं लाईन करायची इकडे शिक्षक बांधव बरोबर अगरबत्ती लावून इकडे सगळे शहर दिसायला पाहिजे। शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा हात लावा, हात लावा। असेच उभे राहा तुम्ही। सर तुम्ही असं वाचवलं महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय रणजित राठोड सर यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सन 2000
या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षकांचा जो बदलीचा 2025चा 6वा गोंधळ आहे त्या विरोधात आज मी रणजित राठोड शिक्षक समिती जिल्हा सरचिटणीस या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहे। या ठिकाणी माझ्या मागण्या आहेत। शासन निर्णयाप्रमाणे जे लोक संवर्ग 1 मध्ये असतील आणि ज्यांच्या बदल्या झाल्या असतील त्यांचा जो शासन निर्णय सांगतो की एखादा अपंग असेल, एखादा दिव्यांग असेल, एखादा बिमार असेल, तो स्वतः असेल, त्याचा पालक असेल किंवा त्यावर अन्याय होतो त्यालाच कळतो। या जिल्ह्यामध्ये म्हणजे 2018 पासून आतापर्यंत बोगसची संख्या आता सांगितली गेली, प्रत्येक वर्षी ही दुपटीनं वाढते आणि कुणीच आवाज उठवायला तयार नाही। कशामुळं? ह्या धमक्या येतात त्यामुळे। म्हणून यावेळेस असा निर्णय घेतलेला आहे, कुणी कितीही धमक्या दिल्या तर रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं। कोणत्याही परिस्थितीत ज्या 50 शिक्षक असतात बोगसगिरी करणारे, तर 3,500 गुरुजीवर अन्याय होतो। आणि महाराष्ट्रातली परिस्थिती 1 लाख बदल्या होतात। पहिल्या वर्षी काही 1,000 लोकांवर अन्याय झाला, यावर्षी 50,000 लोकांवर अन्याय। आणि त्यामुळं कुणी किती धमक्या दिल्या तरी त्याविरोधात रस्त्यावरून ही लढाई चालू राहणार आणि न्याय मिळेपर्यंत चालणार। विषय असा आहे की ज्या वेळेस म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी न्यायासाठी पूर्ण आपला ह्यात, त्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करणारा त्यांच्यावर सतत अन्याय होत राहतो। जे काही 2-5% लोक असतात बोगस माहिती भरणारी, प्रचंड चुकीची माहिती भरतात, तरी आणतात आणि भरतात आणि त्यांच्या बदल्या होऊन जातात। अगदी जवळ येते, अगदी पती पत्नी एका शाळेवर आले, शहरापासून 2 किलोमीटर अंतर, 4 किलोमीटर अंतर, 5 किलोमीटर अंतर, अहो जे 25 किलोमीटर होते ते 5 किलोमीटरवर आले आणि जे 25 किलोमीटर होते 70 किलोमीटरवर गेले। तुम्ही ज्या ठिकाणी उपोषण करते आपले त्यांचं जर बघितलं तर 2014 पासून अवघड क्षेत्रात काम करतात। जे लोक 2022ला अवघड क्षेत्रात आले त्यांचा नंबर 2 नंबर, 5 नंबर, 7 नंबरला आहे सेवा देशपात यादीमध्ये आणि त्यांचा नंबर 300च्या पुढे। हा अन्याय नाही का? आणि मग या अन्यायाविरुद्ध जर माणसांनी लढलं नाही तर हा अन्याय सतत चालू राहणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात की अन्यायाविरुद्ध चेतून उठा, जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही। पण न्याय जर घ्यायचा असेल तर आता रस्त्यावरली लढाई आता येईल आणि ती आम्ही आता लढतो। अनेकांनी धमक्या देतात, कोणी कायद्याचं सांगतात, कायद्याने हे करू ते करू, पण सारा निघून